भाषेचा तमाशा की ओळखांचा तमाशा. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर मग बघू नवीन काय. ओके, पिझ्झा पाहिजे मराठीत बोला. ऑटोमध्ये बसायचंय मराठीत बोला. महाराष्ट्रात राहायचंय ना, मग मराठी बोलावं लागेल. हे कुठल्या तरी सिनेमातलं डायलॉग नाही. हे आजच्या मुंबई, पुणे आणि ठाणेच्या रस्त्यांवर प्रत्यक्षात ऐकू येणाऱ्या आवाजांचं वास्तव आहे. आणि गंमत म्हणजे ज्या क्षणी तुम्ही इंग्रजीत बोलाल तेव्हा समोरून उत्तर येतं, येस सर, वेलकम सर, थँक्यू सर. पण जर तुम्ही हिंदीत बोललात तर ऐकावं लागतं हिंदी नाही, हिंदी बोलायचं नाही. हिंदी बोलणाऱ्यांना फटकारणं, ऑटोवाले हिंदी भाषिकांना प्रवास न देणं, चहाच्या टपरीवर हिंदी बोलला तर चहा नाही, अशा घटना घडत आहेत. आणि यातलं सर्वात मोठं विरोधाभास म्हणजे ज्या लोकांनी कधी काळी हिंदी आम्हावर लादू नका असं सांगितलं, तेच आता मराठी बोला नाही तर असं म्हणत आहेत. भाषा जी हृदयांना जोडते ती राजकारणाची खेळणी कशी बनली. मुंबईच्या रस्त्यावर एका डिलिव्हरी बॉयनं घाम गाळत पिझ्झा पोहोचवला. पण दरवाजा उघडल्यावर त्याला म्हणण्यात आलं, मराठीत बोल नाहीतर पैसे नाही. तो मुलगा म्हणाला, माझं काम झालंय, पिझ्झा दिलाय, पैसे द्या. पण नाही, पैसे नाकारले. तो मुलगा धीरवान होता. त्यानं व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर टाकला. आणि लगेच समाज दोन भागांत विभागला गेला. एक गट म्हणतो मराठी शान आहे, महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकावीच लागेल. तर दुसरा गट विचारतो, मराठी शिकणं ठीक आहे, पण त्याच्या नावावर फुकट पिझ्झा खाणं कोणत्या शानचा भाग आहे. ठाणे, पुणे, मुंबई सगळीकडे अशाच घटना. कधी ऑटोवाल्यांनी हिंदी भाषिकांना उतरवलं, कधी दुकानदारांनी हिंदीत बोलणाऱ्यांवर ओरड केल्या, कधी तर महिलांना देखील डाटण्यात आलं. मराठी नाही तर वस्तू नाही. खरं प्रेम की द्वेषाची आडवी वाट. या घटनांचा केंद्रबिंदू राजकारण. आणि या नाटकाचा दिग्दर्शक राज ठाकरे, कधी काळी शिवसेनेचे तारे, आज मनसेचे प्रमुख. त्यांना परत प्रकाश झोतात यायचंय. त्यासाठी त्यांनी पुन्हा जुनं हत्यार उचललं, हिंदी विरोध. पण प्रश्न असा की जर तुम्हाला मराठीचं खरं प्रेम असेल तर इंग्रजीसाठी एवढा आदर आणि हिंदीसाठी एवढा तिरस्कार का. गरिबांवर का हे भाषेचं ओझं. जर खरंच भाषेचं रक्षण करायचं असेल तर मग बॉलिवूडमध्ये हिंदी बोलणाऱ्या अभिनेत्यांवर टीका का नाही. का नाही शाहरुख, सलमान, अक्षयला हाकललं जातं. कारण ते श्रीमंत आहेत, ताकदवान आहेत. हिंदी बोलणारा गोरगरीब मजूर, डिलिव्हरी बॉय, चहावाला हाच बिचारा टार्गेट होतो. कारण त्याच्यावर ओरडून, त्याला मारून काहीही परिणाम होणार नाही. ही सगळी लढाई राजकीय आहे. सरकारनं हिंदीला तिसरी भाषा म्हणून शाळांमध्ये अनिवार्य केल्यावर राज ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. त्यांचे कार्यकर्ते डीमार्टमध्ये गेले, हिंदी बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारलं. एवढंच नाही तर हिंदी बोलेगा तो थप्पड पडेगा अशी धमकीही दिली. कर्नाटकमध्ये असाच प्रकार. बेंगळुरू मेट्रोत हिंदी बोलणाऱ्या महिलेला खाली उतरवलं. साईनबोर्ड फोडले गेले. दुकाने फक्त कन्नडमध्ये. सर्वत्र एकच चित्र, स्थानिक भाषांचा आदर आणि हिंदीचा तिरस्कार. पण प्रश्न असा, मेन्स हिंदी का दुश्मन बनली. हिंदी देशाची राजभाषा आहे. ती कुठल्याही एका राज्याची नाही, ती सर्वांची आहे. महाराष्ट्रातल्या, कर्नाटकमधल्या स्थानिक भाषांचा आदर हवाच. पण त्या भाषांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी दुसऱ्याला खाली का दाखवायचं. उपाय काय. प्रेम आणि परस्पर समजूत. हिंदी भाषिकांनी स्थानिक भाषा शिकणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात राहत असाल तर थोडं मराठी शिका. कर्नाटकमध्ये असाल तर कन्नड शिका. या भाषांशी एकात्मता साधा, संवाद वाढवा. पण मारून धमकावून नाही. भाषा प्रेमाने शिकवली जाते, दबावाने नाही. भविष्यातलं स्वप्न, संवादाची ओळख. काय चित्र असेल जर एका चहाच्या टपरीवर एक मराठी माणूस बसलेला असेल आणि तो म्हणेल, माझं मराठी अभिमानाचं आहे पण हिंदीवर राग नाही. आणि त्याच्या बाजूला एक हिंदी भाषिक माणूस म्हणेल, भाऊ मी इथं राहतो, रोज 2-3 मराठी शब्द शिकतोय. तेव्हा खरं भारत दिसेल. भाषा संवादाचा पूल बनेल, भिंत नाही. भाषा प्रेम निर्माण करेल, द्वेष नाही. शेवटी राजकारण, धर्म, जात, भाषा हे सगळं नुसतं भांडण वाढवतं. जर तुम्हाला भारत एकसंध ठेवायचा असेल तर प्रेमानं भाषांवर संवाद साधा. मराठी शिका पण हिंदीवर प्रेमही ठेवा. हिंदी बोला पण मराठीचा आदर ठेवा. कारण शेवटी आपली एकच ओळख, भारतीय. तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, चहा कुठल्याही भाषेत मागवा, फक्त प्रेमाने मागवा. एक चहा द्या, हिंदीत, मराठीत किंवा फक्त एका स्मितहास्यात.